कसं आहे ना, माझ्या घरचे मला तुझ्यावरून चिडवायचे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच सॉरी, तुझी शपथ सॉरी. मूर्ख आहेत का ते, बिंडोक आहेत ते, बावळटासारखं वागतात ते, नॉनसेन्स वागतात ते, अक्कल नाहीये त्यांना. तशी खूप चांगली माणसं आहेत ती. ते मला असं म्हणत होते की मी तुला हे करावं, प्रपोज. मी त्यांना म्हटलं की अरे असं काय करताय, आमच्यात ते हे आहे, म्हणजे आम्ही हे आहोत, चांगले मित्रमैत्रिणी आहोत. पण त्यांना वाटत होतं की मला तुला प्रपोज करायला जमत नाहीये, म्हणून मग त्यांनी असं माझ्या नकळत हे असं चिठ्ठी वगैरे लिहून माझ्या नकळत तुझ्यापर्यंत त्यांनी पोचवली. रिडिक्युलस आहे हे, मला पटतंय तुझं. हा सेम. आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलंय. येस, येस, यू हॅव हर्ट मी. आय एम सॉरी. तुझी शपथ, माझ्या मनात हे असं खरंच काही नव्हतं तुझ्याबद्दल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच मनापासून सॉरी. साहेब, मॅडम गेल्या. कुठे गेली? ईशा, 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 ईशा. काय झालं होय? बघा ना, करायला गेलो एक आणि झालंय माकड. ईशा, ईशा, ईशा ऐक, ईशा ऐक, ईशा ऐक माझं, ईशा ऐक ना माझं. तू ऐक ना. हे बघ, आय एम सॉरी. मला माहिती आहे तुला राग आलाय, पण प्लीज तू रडू नको ना यार. तू रडवतोयस मला. मी काय रडवतोय तुला? मी तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांना कळत नाही की तुला माहितीये, मला माहितीये की हे एक प्लॅटॉनिक आहे. प्लॅटॉनिक? प्लॅटॉनिक? प्लॅटॉनिक म्हणजे प्लॅटॉनिक नाही. तुला माहितीये, तू रडू नको ना यार. अगं, लोकांना खरंच वाटेल मी तुला रडवतोय. मी असं काही केलंय का? ओके, म्हणजे बाकी सगळ्या जगाची काळजी आहे तुला, माझी काळजी नाहीये. ग्रेट, मी निघून जाते मग सासवडला. प्लीज, मला काय सांगायचं नाही ते शांतपणे ऐक. मला जे काही झालंय त्याच्या पलीकडे जाऊन तुला काहीतरी सांगायचंय. बोल. हो ताई, कैसे क्या हो गया बेवफा? काय चाललंय का यांचं? हेच ना, मला तर काही कळतच नाहीये. ही ईशा का भांडली इतकी त्याच्याशी? हा, आता क्लिअर आहे ना आपलं नातं काय आहे. काय क्लिअर आहे? आता जास्त कन्फ्यूज झाले मी. अरे, मला कळतच नाहीये काय खरंय काय खोटंय, मला काही कळत नाहीये. तू तरी जसा दिसतोस तसाच सरळ आहेस का काहीतरी वेगळाच माणूस आहेस कोणीतरी? अगं ऐक तर, तू माझं ऐक. अगं ईशा, ईशा, दिस इज नॉट फेअर यार. हा, आपलं अहो, रिझर्व आहे आमच्यासाठी हे. नाही होत, नाही लिहिलेलं नाहीये तिथे. ही बघा, ही पत्र बघा, आमची आहेत पत्र. वाचू नको, वाचू नका. ते रिडिक्युलस आहेत, फालतू लिहिलेत आमच्या घरच्यांनी. ओम, हे बघा, ओम लिहिलाय, मी ओम, ऍडव्होकेट ओम चौधरी. कुड यू प्लीज एक्सक्यूज अस? ओके, सॉरी. थँक्यू. हेच म्हणायचं होतं मला. एका वाक्यात झालं का? असंच होतं माझं.
घे फोन घे. काहीतरी खूप महत्वाचं असेल ना त्यात. नाही नाही, काकेचा फोन होता, महत्वाचा नव्हता. आमच्या घरच्यांना खूप गिल्ट आलंय ग, म्हणून ते सारखं फोन करतायत. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांनी तुला खूप त्रास दिलाय, ते तुझी माफी मागायला तयार आहेत. तुझ्या घरच्यांना खरंच किती कळतं रे हो. त्या मनाने तुझीच समजूत तोकडी आहे. नाही नाही, काही कळत नाही माझ्या घरच्यांना. तू होतीस म्हणून दुसरं कोणी असतं तर पोलीस कंप्लेंट केली असती. माझ्या विरुद्ध एव्हिडन्सच तयार करायला निघालेत ते. हा, हँड रिटन प्रूफच झाला ना. तू त्यांची बाजू घेऊच नकोस. काय कळतं माझ्या घरच्यांना? त्यांना मन कळतं तुझं. माझी ना तुझ्या घरच्यांविरुद्ध काही तक्रार नाहीच आहे. इतकी इतकी गोड माणसं आहेत ती. त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून त्यांनी सांगितलं मला तुझ्या मनात काय चाललंय ते. आता मला असं वाटायला लागलं की तुला कशाचीच काळजी नाहीये. पण हे बघ ईशा, एनी ऑर्डर? रम, विस्की, वोडका, टकीला काही आहे देता? अहो हा बार नाही आहे मॅडम. मग काय फक्त लाईट्स आणि फर्निचर वरती खर्च केलात का तुम्ही, ड्रिंक्स वर नाही? जा ना, तुम्हाला जे काही आवडेल ते द्या, नाही तर काही नका देऊ. बाबा नंतर देतो ना ऑर्डर, जा ना आता. ओके सर. सो ऍडव्होकेट ओम चौधरी, आणखी किती जणांची अफेअर चालू आहे तुमचं? हा, हा म्हणजे हे असं गोड गोड बोलून आणखी किती जणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेत आपण? असं बोलू नको ना माझ्याशी तू. मग मला समजत नाही कसं बोलायचं. ब्लँक होतो मग मी. एक्सक्यूज मी. तू परस्पर घरी जाणार असशील तर मला तसं सांगून ठेव. इथे एकटीला बसायची मला काही हौस नाही. अगं नाही, मी येतोय परत. मला बोलायचंय तुझ्याशी. 2 मिनिटं दे मला, फक्त 2 मिनिटं प्लीज. ए, काय चाललंय तुमचं? तू रडतेस का? त्याने मला प्रपोज केलंच नव्हतं आशू. काय? मी जगातली पहिली मुलगी असेल जिला तिच्या होणाऱ्या बॉयफ्रेंडच्या घरच्यांनी प्रपोज केलंय. म्हणजे हे पत्र त्याच्या घरच्यांनी लिहिलंय? अरे मी याला काय वाटतंय? मला काय माहिती. तेच सांगायला मला इथे बसवून ठेवलंय. तुला तर मी वेगळं बघणार आहे. काय सल्ले देऊन मला कसं वेडवाकडं वागायला लावलंयस तू. मला खूप टेन्शन आलंय. काय सांगणार आहे हा? आता आणखीन काही वाईट ऐकायची कपॅसिटी नाहीये माझ्या. ऐक ना, तो काहीही वाईट सांगणार नाहीये. इनफॅक्ट तो तुला प्रपोज करणार असेल, तो त्याचीच रिहर्सल करत असेल. तू तुझ्या जिंदगानीवर बड़ा वकील बनता है, अगर प्यार का इजहार करने से डरता है. ए बाबा, आता इथे तरी मला एकट्याला सोड ना. काय आहे? साहेब, मी तुम्हाला काही मदत करू का? नाही म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका. मला तुमचा मित्र समजा. मी इथं खूप कपल्स बघतो. खरं तर मला या विषयातलं इन्फॉर्मर ट्रेनिंग सुद्धा आहे. हे मी सांगणं जरा चुकीचं आहे. मग नको सांगूस. ठीक आहे, नाही सांगत.
राहिलं. पण जाता जाता तुम्हाला एक टीप देऊन जातो. तुम्ही ना सगळं सांगून टाका मनातलं डोळ्यात बघून. अरे यार, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. डोळ्यात बघितलं ना की बोबडीच वळते माझी. कारण तुम्ही डोळ्यात नकार शोधताय. होकार शोधा, होकार. चलाओ ना नैनो से बान रे, जान ले लो ना जान रे, चलाओ ना नैनो से बान रे, जान ले लो ना जान रे. तू विचारून टाक ना त्याला काय प्रॉब्लेम आहे. हे बघ, प्रेमात इगो कशाला आणायचा. तुझा आहे ना प्रेम त्याच्यावर, मग विचारून टाक की. मला खात्री आहे त्याचाही होकारच असेल. तुला काय माहित. आता ते डोळ्यात दिसते ना त्याच्या. डोळ्यात दिसतंय. सगळ्यांना त्याच्या डोळ्यात दिसतंय. मी काय ती एक आंधळी आहे. माझ्याकडे तर साधं नीट बघतही नाही तो. मला काय वाटतंय माहितीये का, तो खेळतोय माझ्याशी, बाकी काही नाही. ए तो आला. ऑल द बेस्ट. उभे राहा. हं? उभे राहा ना, मी सांगतोय म्हणून. माझ्याकडे बघ. नाही, इकडे तिकडे नाही, माझ्या डोळ्यात बघ. हो म्हण. हं? हो म्हण. नाही, इकडे तिकडे नाही, माझ्याकडे बघून म्हण. हळू. एक मिनिट, एक मिनिट, सगळ्यांनी इथे लक्ष द्या. मला काहीतरी सांगायचंय. मला ते तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगायचंय, कारण मी हळू आवाजात बोललो तर माझा कॉन्फिडन्स जाईल. ईशा, मला फक्त 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय. त्यानंतर माझं वागणं हे जर मूर्खासारखं तुला वाटत असेल ना, तर मग तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण मला जे वाटतंय ते ऐकून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. पास प्लीज. आपल्या नात्याला तुला जे रूप द्यायचंय ना, ते स्वीकारायला माझी तयारी आहे. पण काही झालं तरी ते नातं तोडून तू जाऊ नकोस, नाहीतर मी मरून जाईन. तू माझ्यापासून लांब जाणं हे मी सहनच नाही करू शकत. मला मान्य आहे, मी ऍडमिट करतो हे, की तू मला भेटल्यानंतर माझं डोकं फिरलंय. आणि म्हणूनच माझी ही अवस्था बघून माझ्या घरच्यांनी हे पत्र लिहिलं माझ्या नकळत. पण आता ती भीती फेस करायचं मी ठरवलंय. हो. ईशा, या पत्रातले शब्द जरी माझे नसतील ना, तरी या भावना माझ्याच आहेत. ईशा, तू भेटल्यापासून मला दुसरा कुठलाही विचार माझ्या डोक्यात येत नाही. माझ्या आजूबाजूला मला सगळीकडे ना फक्त तूच दिसतेस ईशा. हे सगळं तुला फिल्मी वाटत असेल, पण हे असंच आहे. माझ्या बाबतीत हे सत्य आहे. तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं निव्वळ माझ्यासोबत असणं मला भुरळ घालतं ईशा. ईशा, मी कवी असतो ना, तर मी खूप कविता केल्या असत्या. आता मला काहीच सुचत नाहीये. मी चित्रकार असतो ना, तर मी खूप चित्र काढली असते आता. पण मी वकील आहे ना, मग मी काय करणार. पण म्हणून मग मी पिटिशन मागे पिटिशन टाकायचो. पण मग केस हिअरिंगला आली ना, की
मग एकदम बागबुक व्हायचं मनात. पण मला ही केस हरायची नव्हती ईशा. मला ना आयुष्यात पहिल्यांदा केस हरण्याची भीती वाटत होती ईशा. कारण मला मला पहिलं यायचं होतं या केसमध्ये. मला ही केस जिंकायची होती. मला उत्तेजनार्थ वगैरे नको होता मला. कारण मला असं वाटलं की तू जर असं म्हणालीस की मला तू आवडतोस पण आय एम सॉरी, तर मी संपलो असतो ईशा. मी संपलो असतो खरंच. मला तुला जिंकायचं होतं ईशा. मी ना खूपदा प्रयत्न सुद्धा केले, पण नेमका तो पॉइंट यायचा आणि मी मागे हटायचो. मी इथे आपण मागे आलो होतो तेव्हा सुद्धा प्रयत्न केला होता. मी तुझ्या घरी लाईट गेले होते ना तेव्हा सुद्धा प्रयत्न केला होता. ओ, तुझी बायको खूपच भाग्यवान असणार आहे. मग होतेच माझी बायको. एकदा डेस्परेट झालो म्हणून मी भर उन्हात कोर्टातही प्रयत्न केला होता. मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे ऍक्च्युली मला तुला काहीतरी द्यायचंय. फाईल. 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 दे ना. फाईल. आणि धनुषचा मास्क घालून मला होतास तेव्हा. हो, तेव्हा तर आईच आली डायरेक्ट डोळ्यासमोर. तू ते पाहिलं होतंस? तुला कळत होतं तर मग तू 2 पावलं स्वतःहून का नाही पुढे आलीस? मी तुला आज हेच सांगायला आले होते इथे. मी खूप गुंतलीये तुझ्यात. पण तू मला म्हणालास की ते पत्रही तू लिहिलेलं नाहीयेस आणि तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मला कसं कळणार हो? आय लव्ह यू ईशा. आय लव्ह यू. नाही, खरंच आय लव्ह यू. आय लव्ह यू. प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने अरे हे काय? हो, मीच येणार होते. पण ईशा, तू कशी काय आली? अहो साहेब, आम्हाला हे आधीपासून माहिती होतं. म्हटलं तुमच्या प्रेमात थोडा ड्रामा आणावा, पण तुम्ही तर जास्त ड्रामा करून राहिला. नाही, जरा टेन्शन आलं होतं आम्हालाही, पण आमच्या भाऊजींनी जरा सांभाळून घेत. साहेब साहेब, आता थोडं रीतसर होऊ द्या. म्हणजे हा, म्हणजे मुलांनी मुलीला गुलाबाचं फूल द्या असं गुडघ्यावरती बसून. नाही नाही नाही. नाही नाही. हो हो हो. ए, मी फोटो काढते हा. आता हातात हात दे. थँक्यू 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 थँक्यू. आज आम्ही प्रचंड खुश आहोत, कारण आमच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण तुमच्या साक्षीने शक्य झाला. त्यामुळे आज
आज भरपूर खा, भरपूर प्या, हवं ते मागा आणि आजचं सगळं बिल. साहेब उत्साह समजू शकतो पण बिल भारी पडेल. तेच सांगतोय, सगळं बिल आपापलं सगळ्यांनी भरा. या बसा साहेब बसा. आता तुम्ही सगळे इथं बसा, मी फर्स्ट क्लास डिश घेऊन येतो. अगं आता काय झालं ना. हो पण फुलं उरली आहेत ना. येस